मुंबईला झाला, प्रदूषण कमी झालं, रस्ते स्वच्छ झाले आणि रस्ते आपण फक्त झाडू किंवा ब्रश लावून त्याची माती काढत नव्हतो, तर ते माती काढल्यानंतर पाण्याने आपण धुवत होतो रिसायकल वॉटर यूज करून. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचं आपल्याला फायदा झाला. आता पाऊस कमी होतोय, पाऊस कमी झाल्यावर पुन्हा डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान सुरू होईल आणि आता याच्यामध्ये आपण जवळपास 4520 असे ब्लॅक स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहेत. तिकडे कचरा उचलला जाईल आणि जे स्पॉट राहिलेत ते देखील पूर्ण स्वच्छ होतील आणि यामध्ये 4111 स्वच्छतेमध्ये सहभागाचे कार्यक्रम देखील होणार आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी 2014ला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि स्वतः झाडू हातात घेतला आणि ते स्वच्छतेला प्रारंभ केला. त्यावेळेस अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली, आरोप केले, हा इव्हेंट आहे म्हणून. पण आता त्याची जी काही त्याचा फायदा काय तो आता आपल्याला लोकांना कळतोय. मोदीजींनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान प्रारंभ केल्यानंतर प्रत्येक नागरिक स्वच्छता हे आपलं कर्तव्य आहे समजून काम करू लागला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक मोठा या अभियानाच्या माध्यमातून फरक जाणवतोय. त्यामुळे ही संकल्पना जी आहे ही पुढे न्यायची आहे आणि स्वच्छ भारत अभियान अधिक प्रभावी करायचं आहे आणि त्यामध्ये म्हणून आज इथं सुरुवात झाली. या ठिकाणी गणपती विसर्जन झाल्यानंतर इथला जे काही कचरा आहे आणि निर्माल्य आहे हे सगळं जे आहे हे स्वच्छ करून सर्व मुंबईतले बीच जे आहेत असे स्वच्छ करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिल्यात. कमिशनर आयुक्त इकडे आहेत आणि त्याचबरोबर आयुक्तांना हेही सांगतो आता जे गणपती बाप्पाचे जे सगळे पोस्टर लागलेले आहेत, बॅनर लागलेले आहेत, तेही आपण तात्काळ, आता उत्सव संपला आहे, तात्काळ या ठिकाणी काढा. तेही स्वच्छता मोहिमेचा एक भाग आहे आणि या संपूर्ण मुंबई स्वच्छ, मुंबई सुंदर, मुंबई हरित आज 1.5 लाख झाडं आपण या ठिकाणी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये लावलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो झाडं लावण्याचा आपला संकल्प आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याला आपण फेस करतोय, याच्याशी आपली लढाई आहे आणि म्हणून पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी हे आवश्यक आहे, तेही आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्ह आपल्याला मी सांगितलं, डीप क्लीन ड्राईव्ह आता सुरू होईल आणि खरं म्हणजे स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता हाही आपल्या स्वच्छतेचा एक अभियानाचा भाग आहे. त्यामुळे अगदी डीप क्लीन ड्राईव्ह अगदी मनापासून झाला पाहिजे आणि मी सगळ्यांनाच सांगतो की ही स्वच्छता आपल्याला करायची आहे आरोग्यासाठी, या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि त्यामुळे मानसिकता देखील बदलली पाहिजे. स्वच्छ या ठिकाणी संस्कार जे आहेत ते आपले स्वच्छ झाले पाहिजे, स्वभाव आपला स्वच्छ झाला पाहिजे, सकाळचं होणारं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण लक्षात घेऊन हे स्वच्छता अभियान राबवूया. पत्रकारांना देखील आजच्या दिवशी शुभेच्छा आणि हे अभियान 2 ऑक्टोबरपर्यंतच अगदी राहीलच, पण त्याही पुढं पूर्वीप्रमाणे मुंबई महापालिकेच्या गल्ल्या गल्ल्या, रस्ते, आतले रस्ते, प्रमुख रस्ते, स्वच्छता गृह सगळं स्वच्छ या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये आमचा स्वच्छता कर्मचारी जो आहे हा खऱ्या अर्थाने त्याचं नेतृत्व करतो आहे आणि मी नेहमी म्हणतो मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे, साफसफाई कर्मचारी आहे आणि म्हणून त्याला देखील मोठ्या प्रमाणावर इथं त्याचंही योगदान आहे. म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांना मी धन्यवाद देतो. आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत, तेही मुंबईच्या प्रत्येक कामामध्ये योगदान त्यांचं असतं आणि म्हणून मुंबई आता बदलते आहे, मुंबई स्वच्छ होते आहे, मुंबई सुंदर होते आहे, मुंबई हरित होते आहे
मुंबई प्रदूषणमुक्त होते आहे आणि मुंबईची ट्रॅफिक मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे आणि म्हणून यासाठी